उमेश पाटिल ने अजित पवार पर तीखा हमला बोलते हुए कहा कि कोई भी उन्हें चुनौती देने का हकदार नहीं है, चुनाव में ही असली मुकाबला होता है। पाटिल ने दावा किया कि अनगर नगर पंचायत बिना विरोध बनने पर बालराजे पाटिल खुश तो है, लेकिन उन्होंने सवाल उठाया कि यह नगर पंचायत बनी कैसे और किसके प्रयासों से। उन्होंने आरोप लगाया कि जब उनकी बैंक मुश्किल में थी तब बालराजे पाटिल और राजन पाटिल अजित पवार के पास मदद के लिए गए थे। अहो, हे समज देऊन समजणार नाही। राजन पाटील काय समजणार? बापच बिघडले, त्यात पोरांकडनं सुधारण्याची काय अपेक्षा करता? जो बाप असं म्हणतो की 17 वर्षी माझ्या पोरांच्यावर 302ची कलम दाखल आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे। अरे, मर्डरमधला आरोपीचा अभिमान बाळगणारा बाप ह्या पृथ्वी तलावर फक्त अनगर आणि मोहोळ तालुक्यात असू शकतो आणि या ठिकाणी त्याला आम्ही ह्या भारतीय जनता पार्टीने पक्षात घेतलेला आहे। लग्नाच्या आधी पोरी नाचवणारी आमची पोरं आहेत, कारण आम्ही खानदानी पाटील आहे असं म्हणणारा हा बाप त्याच्या पोराकडनं काय अपेक्षा करणार? अशा पद्धतीनं नालायक बिघडलेली जी कार्टी आहेत, ह्यांचा बापच ज्या वेळेला अशा पद्धतीचा बिघडलेला आहे, त्या पोरांकडनं काय अपेक्षा करणार? कसले संस्कार झालेले त्यांच्यावर? अजितदादांसोबत काही चर्चा झालेली आहे का? अजितदादांच्या सोबत माझी काही अद्याप चर्चा झालेली नाही। आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या ठिकाणी आमचं आज अपील दाखल करायचं आहे, न्यायालयामध्ये जायचं आहे। त्याच्यामुळं तुमचं सगळे चॅनलवाल्यांबरोबर बोलतोय, फोन आलेही असतील, परंतु मला वेळ मिळालेला नाही। मी या संदर्भामध्ये निश्चितपणे माझ्या पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहे।